आपल्याला स्टार्ट करायचंय सिक्वेन्सिंग. तर बघा सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम म्हणजे काय असतं, अगोदर मी डेफिनेशन लिहितो, लगेच तुमचं क्लिअर होईल. सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम. आवाज क्लिअर येतोय ना माझा? येस सर. सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम म्हणजे काय, अगोदर डेफिनेशन आपण समजून घेऊ आणि नंतर तो पॉइंट कडे जाऊया. सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम म्हणजे काय, when डेफिनेशन लिहितो नंतर एक्सप्लेन करतो. when one has to determine the order or sequence in which jobs to be processed on machine so as to minimize total processing time. Total processing time is known as sequencing problem. म्हणजे बघा त्याचा अर्थ काय होता आता, सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम. बघा तुम्ही जी इंडस्ट्रीज मध्ये पाहिलं तर खूप नंबर ऑफ मशीन्स असतात, बरोबर का नाही? कंपनीत आपण जर गेलो तर खूप नंबर ऑफ मशीन त्या ठिकाणी अवेलेबल असतात. तर बघा आता, आणि जॉब असतात, माहिती ना जॉब वगैरे काय असतात, मी नाव ऐकलंय का कधी की आपण एवढे जॉब त्या ठिकाणी एका कंपनीमध्ये झाले वगैरे असं कधी ऐकलंय का? कंपनीत तुमचं कोण कामाला असेल तर बघा कंपनी जॉब असेल, माहितीये का? जॉब म्हणजे एखादा टास्क. समजा फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, समजा आपल्याकडे एक मशीन आहे आणि समजा ती मशीन आपलं सांगायचं झालं तर बघा फॉर एक्झाम्पल प्रिंटिंगची मशीन आहे, बरोबर? जॉब वगैरे लावावं लागतं कंपनी, माहिती का तुम्हाला? म्हणजे आपल्या मशीनला सुद्धा प्रिंटिंग मशीनला जॉब लावतो आपण, माहिती का नाही ते? बरं ठीक आहे, तिसरं लक्ष ठेवण्यापेक्षा बघा आपल्याकडे मशीन आहे, तर बघा आपल्याकडे मशीनकडे आपलं काम करून घ्यायचंय. लक्ष द्या बरं का, मशीनकडनं काम करून घ्यायचे. तर प्रत्येक वेळेस आपण काय करतो की आपलं काम जे आहे जेणेकरून फास्ट व्हायला पाहिजे, बरोबर? माझ्याकडे 3 मशीन आहेत बघा, एक मशीन आहे, दुसरी मशीन आहे आणि तिसरी मशीन आहे. तर माझ्याकडे बघा मला काम करायचं, समजा फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग करायचं, बघा बरं का, प्रिंटिंग करायचं आणि 3 मशीन आहेत. तर मी काय करणार, जी मशीन काम फास्ट करते अगोदर तिच्यावर काम करणार, का जी मशीन खराब झाली तिच्यावर काम करणार? तुम्ही काय करताल? तुम्ही काय करणार, जे मशीन फास्ट काम करेल तिच्यावर तुम्ही जॉब प्रोसेस करणार की जी मशीन खराब आहे तिच्यावर करणार? आवाज येतोय का माझा? सर आवाज ब्रेक होतोय थोडं. सांगा ना, आवाज ब्रेक होतोय. आता चेक करा बरं. येतोय सर. आता बघा 3 मशीन आहेत, आपल्याला प्रिंटिंग करायची. मला सांगा प्रिंटिंग कोणत्या मशीनवर करणार, जी मशीन फास्ट काम करेल तिच्यावरती का जी मशीन स्लो काम करेल तिच्यावरती? कशावरती काम करणार? फास्ट काम करते त्यावरती. ऑब्विसली ज्यावरती फास्ट काम करते आपण त्याच्यावरतीच काम करणार. मग ती एक सिक्वेन्स असते बघा. आता फॉर एक्झाम्पल आपल्या 3 मशीन आहेत अशा, पहिल्यांदा जॉब या मशीनवरती प्रोसेस केला, नेक्स्ट इकडं आणि नेक्स्ट इकडं. त्याच्यामध्ये काय सिक्वेन्स आहे का नाही? जॉब जो आहे, जॉब अगोदर या मशीनवरती प्रोसेस केला, इकडनं इकडे गेला, इकडनं इकडे गेला, त्यामध्ये सिक्वेन्स आहे का नाही मुलींनो? सिक्वेन्स आहे ना? आवाज येतोय का भक्ती? आवाज Yes. येतोय का? त्यामध्ये सिक्वेन्स आहे, म्हणजे अगोदर जॉब ए वरती जाईल, नंतर बी वरती आणि नंतर सी वरती, बरोबर? हे सिक्वेन्स आहे का नाही? कंपनी बघा, Yes, sir. मी कंपनी जर गेले ना
एक सिक्वेन्स असते बाबा, अगोदर हे काम करा, नंतर हे काम करा, नंतर हे काम करा, बरोबर का नाही? तसं एक सिक्वेन्स असते, त्याला म्हणतात फक्त सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम, वेगळं काय नाही याच्यामध्ये. एका जॉबची फक्त काय असते, सिक्वेन्स असते. सिक्वेन्स प्रकारे त्या ठिकाणी सिक्वेन्स लावली जाते, अगोदर हे काम करा, नंतर हे काम, नंतर हे काम. आवाज येतोय ना? आवाजचा काही इश्यू आहे का? तुम्ही का बोलत नाहीत Yes, sir. नक्की? मिताली, आवाज नाही येत का? आवाज नाहीत का मुलींनो माझा? सोनाला आवाज येतोय का? हा, अरे मुलींनो आवाज येतोय का नाही? भक्ती, आवाज येतोय का? येतो सर. बाकीच्यांना काय प्रश्न? हो, मिताली, सर. आवाज नाहीत का माझा? मिताली, सोनल, दोघींना आवाज येतोय काय माझा? मिताली, सोनल, आवाज येतोय का? राजश्री, आवाज येतोय का बघ रे? राजश्री, आवाज येतोय का? हा सर. हे झालं सिक्वेन्सिंग प्रॉब्लेमची फक्त डेफिनेशन झाली. बरं झालं तू लेक्चरला आता आली राजश्री. सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम म्हणजे काय असतं, एखादा आपल्याला जॉब करायचा आहे, म्हणजे कसं जॉब, कंपनीत वेगवेगळ्या जॉब असतं बरं का. मी सर कंपनीचं आवाज सांगतो. येत नाहीये व्यवस्थित. एक मिनिट होल्ड करा. वायफाय जॉईन करतो, नेटवर्क इश्यू असेल मे बी. दुसरं वायफाय जॉईन करतो, एक मिनिट. तर बघा, आपण सिक्वेन्सिंग प्रॉब्लेमची डेफिनेशन दिलेली आहे मी. सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम मध्ये काय, अगोदर आपण समजून घेऊ, परत सांगतो. आता आवाज क्लिअर येतोय ना? येस सर. येस सर. तर बघा, प्रिव्हियस लेक्चर मध्ये असाइनमेंट प्रॉब्लेम केले होतं. सायली, मागचे प्रॉब्लेम केले का सॉल्व्ह? येस सर. सॉल्व्ह झाले? हो. बरं, कोणता मी तिसरा प्रॉब्लेम होमवर्क सांगितला होता ना, 7.1 मधला तिसरा तिसरा सॉल्व्ह झाला का? मिसलेनियस 7.1 मधला दुसरा सांगितला होता का? तिसरा सांगितला होता ना? दुसरा झालता ना. दुसरा झालता ना आपला, तिसरा सांगितला होता ना घरी काय तुम्हाला? सांग बरं, तिसऱ्याचा आन्सर काय आलं, दुसऱ्याचा आन्सर काय आलं तुझं फायनल? आन्सर काय आलं फायनल? एक मिनिट. सांग बरं तुम्ही. काय आलंय? सर वही बघते एक मिनिट. त्याला कशाला लागतं? वय समोरच ठेवायची असती. नाही सर, मी झोपून उठले आता. टायमात झोपायचं असतं का रे? सांग काय आन्सर पटकन, मग चेक अहो करू दे. सर आजारी होते बरं त्यामुळे ठीक आहे, झोपलेली. ओके ओके, काय अडचण नाही, पटकन सांग चल. वेळ नको घेऊ, म्हणजे काय होईल, मला आन्सर चेक करायचं फक्त बरोबर आहे का नाही. किती झालंय? थांबा सर 2 मिनिटं. बरं तू चेक कर, 214 आलंय का बघ बरं. 214 आन्सर आलंय का तुझं? त्यानं सर वही कुठतर ठेवली. नंतर सॉल्व केलं ना पण तू? केलंय सर मी. आन्सर बरोबर नाही बघितलं नाही, पण मी चालतंय केलंय. आन्सर. मी असं प्रॉपर कच्चच केलंय, म्हणजे कच्चे वहीतच केलं. मागचं थोडेसे नोट्स राहिले म्हणून नवीन नोटबुक करणार आहे ना मी, त्यामुळं ते मी वही कुठे ठेवली सापडा नाही. कारण काय माहितीये का, पुस्तकामध्ये आन्सर चुकले बरं का त्याचं. पुस्तकात आन्सर चेक केलं तर पुस्तकात आन्सर चुकलेलं आहे. क्वेश्चन नंबर परत सांगतो, क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याचा आन्सर येईल ₹214. 214 उत्तर येईल. पुस्तकात उत्तर चुकलेलं आहे, पुस्तकात उत्तर 54 दिलेलं आहे. पुस्तकात उत्तर चुकीचं आहे, उत्तर आहे 214. फक्त चेक करा तेवढं येतंय का, आणि नाही आलं तर मला सांगा, मी सॉल्व्ह करून देईल. तर चला आता आपल्याला सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम चालू करायचंय. मग आता सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल हे 3 मशीन आहेत बघा. एक तुम्हाला सोडवलेले प्रॉब्लेम पाठवत जाऊ का रोज?
तू आन्सर चेक कर ना फक्त. नाही आन्सर तू चेक कर ना. आन्सर तुझ्याकडे आहे. आन्सर तेवढं 2 स्टाउट आलं असेल तर बरोबर आहे म्हणायचं. नाही जमलं तुला आन्सर ते नाही आलं तर मला पाठव, मी सांगतो कुठं चुकलंय काय. तर मला पाठवलं तरी चालेल, काही अडचण नाही. मला पाठव, मी सांगतो. मला व्हॉट्सअपला ज्याला लक्ष द्या, ज्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आणि तिथनं पुढे काय सॉल्व्ह होत नाही मला व्हॉट्सअपवर टाका, मी सांगतो. किंवा लाईव्ह लेक्चर मध्ये विचारा, काही अडचण नाही. तर बघा 3 मशीन आहेत आणि आपल्याकडे एखादा जॉब आहे. समजा जॉब आहे ए. तर हा जॉब जो आहे या मशीनवरती प्रोसेस करायचा. ही मशीनला समजा नाव दिलं मी M1, ही मशीन M2 आणि मशीन M3. तर हा जॉब अगोदर आपण प्रोसेस केला ए वर, एम वरती. नेक्स्ट प्रोसेस केला बघा ए जॉब आहे, मशीन अगोदर प्रोसेस केला मशीन M1 वरती, नेक्स्ट प्रोसेस केला M2 वरती आणि नेक्स्ट प्रोसेस केला M3 वरती. तर ह्याच्यामध्ये सिक्वेन्स आहे का नाही एक प्रकारची? आहे. हा, याला म्हणतात सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम. याच्यामध्ये वेगळं काही नाही. सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम म्हणजे काय, फक्त एका जॉबची काय असती, एक विशिष्ट प्रकारची सिक्वेन्स असते, आपण त्याला सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम म्हणतो. थोडा थेरॉटिकल पार्ट आपण अगोदर तो कव्हर करूयात. हा झाला सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम. नेक्स्ट टाइम आहे बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, सॉरी नेक्स्ट पॉइंट आहे टोटल elapsed टाइम. टोटल elapsed टाइम. आता टोटल elapsed टाइम काय असतो, अगोदर मी डेफिनेशन देतो बघा. टोटल elapsed टाइम डेफिनेशन काय आहे, इट इज टोटल मिनिमम टाइम. It is the total minimum time required to complete all job. तर बघा सगळे जॉब कंप्लीट करण्याकरता जो वेळ लागतो त्याला म्हणतात टोटल elapsed टाइम. आता कसं फाइंड करायचं प्रॉब्लेम मध्ये बघू आपण. फक्त थोडा थेरॉटिकल पार्ट आहे तो अगोदर आपण डिक्टेट करून घेऊ. नेक्स्ट आहे बघा आयडल टाइम. बघा हा कसा फाइंड करायचा प्रॉब्लेम मध्ये बघू आपण. फक्त अगोदर डेफिनेशन समजून घेऊ. इट इज वेटिंग टाइम. It is the waiting time of a machine on which the jobs are to be processed. म्हणजे कसं बघा, एखादा मशीन समजा एक जॉब चालू आहे. 3 मशीन आहेत बघा आपल्याकडे. ही मशीन आहे ए, ही मशीन आहे बी, ही मशीन आहे M1 म्हणा. मशीन M1, ही मशीन M2 आणि मशीन M3 आणि जॉब आहे ए. अगोदर समजा जॉब मशीन M1 वरती गेला, M1 वरनं कुठं गेला, M2 कडे गेला. पण बघा मशीन ज्यावेळेस जॉब M1 वरनं M2 कडे जाईल त्यावेळेस काहीतरी वेळ लागेल का नाही त्याला? येस ऑर नो? काहीतरी वेळ लागेल. भले तो वेळ खूप लहान कमी असेल पण काहीतरी वेळ लागेल, त्याला म्हणतात आयडल टाइम. आता हे कसे सॉल्व्ह करायचं, आयडल टाइम कसा फाइंड करायचा मशीनचा, पहिल्या टाइम कसा फाइंड करायचा आपण प्रॉब्लेम मध्ये पाहूया. तर चला आता एक्झरसाइज पुढची जी आहे त्याच्यामध्ये एक्झरसाइज 7.2 कडे यावं आता. आणि सिक्वेन्सिंगचे राहिलेले आपल्या असाइनमेंटचे राहिलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा बरं का पुढे. नो खूप प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिसला आहेत आणि याच्यावरचा एक असाइनमेंटचा एक प्रॉब्लेम पडतो म्हणजे पडतो 4 भागात. एक असाइनमेंटचा पडतो, एक सिक्वेन्सिंगचा पडतो. त्यामुळे ह्याला तुम्हाला ऑप्शन नाही, करावं लागेल. एकदम सोपं आहे. पण तर बघा आता, आणि हा याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात बरं का असाइनमेंट. आता आपण कसं बघितलं होतं, असाइनमेंट प्रॉब्लेम मध्ये 2 टाइप होते. एक होता मॅक्सिमायझेशनचा, एक होता मिनिमायझेशनचा. बरोबर का नाही? आठवतंय का? येस सर. 2 प्रॉब्लेम होता म्हणजे 2 कन्सेप्ट होता त्याच्यामध्ये. एक होती असाइनमेंट प्रॉब्लेमची कन्सेप्ट आणि एक होती मॅक्सिमायझेशन प्रॉब्लेमची आणि एक होती मिनिमायझेशन प्रॉब्लेम. तर मिनिमाइज प्रॉब्लेम जो होता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करत होतो. आठवतंय का मागचं?
Yes, sir. मिनिमाइज आपण डायरेक्ट सॉल्व्ह करत होतो. जर प्रॉब्लेम मॅक्सिमाइज असेल तर काय कन्वर्ट करायचं आधी? मिनिमाइज मध्ये. मिनिमाइज मध्ये कन्वर्ट करायचं. डायरेक्ट सॉल्व्ह करता येत नाही. मॅक्सिमाइज प्रॉब्लेम कन्वर्ट करायचा मिनिमाइज मध्ये, नंतर आपण सॉल्व्ह करत होतो. आता कसं सॉल्व्ह करायचं त्याच्या प्रिव्हियस व्हिडिओ तुमच्याकडे सगळे आहेत. नसतं समजा तर परत एकदा दोनदा व्हिडिओ बघा, एकदम सोपा आहे ते. त्याच्यावर तिचे मार्क्स गेले नाही पाहिजे बरं का, एकदम सोपं आहे. तसंच बघा आता असाइनमेंट प्रॉब्लेम मध्ये पण दोन कन्सेप्ट आहेत. एक कन्सेप्ट असते दोन जॉब असणारी, म्हणजे समजा दोन मशीनची, आणि एक कन्सेप्ट आहे 3 मशीनचा. आता 2 मशीनचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आता आपण पाहू, आणि 3 मशीनचा प्रॉब्लेम आपण नंतर बघू किंवा पुढील लेक्चर मध्ये बघू. अगोदर आपण बघू 3 मशीनचा प्रॉब्लेम, 2 मशीनचा प्रॉब्लेम आहे तो कसा सोडवायचा. तर बघा आता 7.2 कडे या. काढलं 7.2. आता आपल्याला घ्यायचे एक्झरसाइज. Yes, sir. एक्झरसाइज 7.2. एक्सरसाइज 7.2. बघा 7.2 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय बघा. क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणजे काय दिलंय बघा. अ मशीन ऑपरेटर हॅज टू परफॉर्म 2 ऑपरेशन्स. मशीन ऑपरेटर जो आहे त्याला 2 ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. पहिलं ऑपरेशन दिलंय टर्निंग, आणि दुसरं ऑपरेशन काय दिलंय थ्रेडिंग. म्हणजे या ठिकाणी जॉब किती आहेत? प्रॉब्लेम मध्ये बघा जॉब किती आहेत. जॉब म्हणजे काम बरं का. पहिलं काम काय करायचं त्याला टर्निंग करायचं, दुसरं काय करायचंय Turning. आणि थ्रेडिंग. म्हणजे या ठिकाणी जॉब किती आहेत? जॉब किती आहेत? हा जॉब 2च आहेत ना. जॉब जे आहेत ते 2 जॉब आहेत बरोबर. आणि पुढे बघा पुढे काय दिलंय. द टाइम रिक्वायर्ड टू परफॉर्म दीज ऑपरेशन्स ब्रॅकेट मध्ये दिलंय इन मिनिट फॉर इच जॉब इज नोन. डिटरमाइन द ऑर्डर इन विच द जॉब शुड बी प्रोसेस इन ऑर्डर टू मिनिमाइज द टोटल टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट ऑल द जॉब्स. आता पुढे काय विचारलं. फाइंड, पहिल्यांदा काय विचारलंय फाइंड द टोटल प्रोसेसिंग टाइम. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय टोटल प्रोसेसिंग टाइम फाइंड करायचंय. आणि दुसऱ्यांदा पुढे काय विचारलंय वाचा. काय काय फाइंड करायचंय टोटल प्रोसेसिंग टाइम फाइंड करायचं. पुढे काय फाइंड करायचं आणखी Idle. आयडल टाइम Time फाइंड for करायचं. turning कसं off. फाइंड, आता कसं फाइंड करायचं बघा. आता लक्ष द्या, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. आणि असाइनमेंट प्रॉब्लेम इतकं सोपं आहे की याच्यापेक्षा सोपं दुसरं काही नाही पुस्तकात. तुम्हाला सहज समजेल, फक्त कॉन्सन्ट्रेशन करा. तर बघा आता काय आपल्याला फाइंड करायचं सुरुवातीला. आता या ठिकाणी प्रॉब्लेम येतो बघा. मी त्या ठिकाणी दिलं आपल्याला जॉब, आणि आपल्याकडे जॉब कोणते कोणते आहेत. पहिला जॉब आहे टाइम फॉर टर्निंग. टाइम ऑफ टर्निंग. टाइम ऑफ टर्निंग. आता परत परत देण्यापेक्षा काय करतो, हा कॉलम जो आहे ना या कॉलमला एक नाव देतो बघा. टाइम ऑफ टर्निंग जो आहे ना, हा रो जो आहे याला नाव दिलं मी ए. म्हणजे जेणेकरून काय होईल परत परत लिहायचा टाइम वाचेल. त्यामुळे फक्त याला ह्या जो जॉब आहे याला जॉबला नाव दिलं मी ए. आणि दुसरा जॉब आहे टाइम फॉर थ्रेडिंग. हा जॉब जो आहे हा जॉबला नाव दिलं मी काहीतरी सपोज बी. तुम्ही काही पण नाव देऊ शकता बरं का. एक्स वाय झेड. फक्त मी ए आणि बी त्याला जॉबला फक्त नाव दिलेले आहेत बघा. आपण ते ड्रॉ करून घेऊ. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. जॉब. आपल्याला जॉब दिलेले आहेत. किती आहेत बघा बरं. पुढे नंबर किती दिले आहेत. 1 2 1 2 3 1 4 to 5 6. 5 आणि 6 आहेत. आणि 2 जॉब आहेत. एकदम सोपं आहे बघा हे. फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. आणि एका मिनिटामध्ये लेक्चर ऑफ होईल. सेकंड लेक्चर जॉईन करा लगेच. तर बघा आता टाइम
तर दिलेला आहे टाइम फॉर टर्निंगचा पहिल्यांदा काय दिलाय प्रॉब्लेम मध्ये बघा 3 12 5 2 9 11 नेक्स्ट आहे 8 10 9 6 3 आणि 1 आता व्यवस्थित लक्ष द्या एकदम सोपं आहे आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करतोय फक्त काय केलंय मी नाव टर्निंग ऑफ म्हणजे पहिला जॉब जो आहे त्याला नाव दिलंय ए पहिला जॉब आहे टाइम ऑफ टर्निंगचा आणि दुसरा जॉब आहे टाइम फॉर थ्रेडिंगचा त्याला नाव दिलंय मी बी फक्त जॉबला काय होतं थोडा टाइम वाचा म्हणून त्याला फक्त ए आणि बी नाव दिलेलं आहे तर प्रत्येक तर बघा आता काय करायचं आपण प्रॉब्लेम लिहून घेतला आता आपल्याला फाइंड करायचे आता प्रॉब्लेम मध्ये बघा जर असाइनमेंट सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम आला तर काय लक्ष ठेवायचं त्याच्यामध्ये 3 गोष्टी फाइंड करायच्या बघा नीट लक्ष द्या याच्यामध्ये 3 गोष्टी फाइंड करायच्या पहिल्यांदा फाइंड करायचं जॉब सिक्वेन्स प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असाइनमेंटचे हेच करायचं सिक्वेन्सिंगचं सॉरी पहिल्यांदा फाइंड करायचं जॉब सिक्वेन्स पुढे फाइंड करायचा आयडल टाइम दोन्ही मशीनवरती बरं का सॉरी परत लक्ष द्या अगोदर फाइंड करायची जॉब सिक्वेन्स पुढे फाइंड करायचं मिनिमम इलॅप्स टाइम आणि पुढे फाइंड करायचा आयडल टाइम मशीन ए वरती आणि मशीन बी वरती आता कसं करायचं प्रॉब्लेम मध्ये आपण समजून घेऊ बघा आता आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय ना एकदम सिंपल कन्सेप्ट आहे व्यवस्थित समजून घ्या आता काय करा पूर्ण प्रॉब्लेम मध्ये मला सांगा सगळ्यात लहान नंबर कोणता आहे बरं जॉब हे वर सोडून बरं का 1 2 3 4 5 6 हे सोडून मॅट्रिक्स मध्ये सगळ्यात लहान नंबर कोणता आहे 1 थोडं जरा मी स्क्रीन बारीक करतो सगळ्यात लहान नंबर आहे 1 बरोबर आपल्याकडे जॉब किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 आहेत ना बरोबर बघा जॉब्स किती आहेत का नाही 6 दिसतंय का स्क्रीनवर आता काय करायचं अगोदर असे 6 बॉक्स ड्रॉ करून घ्यायचे बघा 6 बॉक्स जे आहेत अगोदर असे ड्रॉ करून घ्यायचे जेवढे जॉब आहेत तेवढे बॉक्स त्या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचे बघा 1 2 3 4 5 आणि 6 1 2 3 4 5 6 बघा 6 बॉक्स जे आहेत आपण त्या ठिकाणी ते ड्रॉ करून घेतले आता काय करायचं बघा आता नीट लक्ष द्या आणि व्यवस्थित जो जागेवर ठेवून ऐका सगळ्या मॅट्रिक्स मध्ये लहान एलिमेंट कोणता आहे सांगा बरं मला कोणता दिसतोय 1 क्लिअर सगळ्यांना समजतंय का सगळ्यात लहान एलिमेंट कोणता आहे Yes, मॅट्रिक्स sir. मध्ये 1 आहे बघा आता 1 जो एलिमेंट आहे ना मुलींनो हा 1 एलिमेंट कोणत्या जॉब वरती सांगा बरं 6 जॉब वरती आहे इथपर्यंत क्लिअर सगळ्यात लहान एलिमेंट अख्ख्या मॅट्रिक्स मध्ये आहे 1 आणि तो कुठे आहे 6 वरती आहे बरोबर बरोबर का नाही हो सर 6 वरती आहे आता बघा जॉब 6 वरती आहे पण हा टाइम कोणता ह्याला कोणता आहे टाइम फॉर थ्रेडिंग आहे बरोबर बघा जर टाइम थ्रेडिंग आहे इथपर्यंत क्लिअर तुमचा सर्वात लहान तुमचा एक आणखी सिंपल सांगतो सगळ्यात लहान नंबर तुमचा ए वरती का बी वरती आहे मशीन B. सगळ्यात लहान B. नंबर जो आहे लक्ष द्या प्रत्येक वेळेला मशीन ए आणि बीच नाव द्या बरं का तुमचं कन्फ्युजन नाही होणार पहिली मशीन जी आहे त्याला आपण नाव दिलं ए दुसऱ्या मशीनला नाव दिलं बी सगळ्या मॅट्रिक्स मध्ये लहान एलिमेंट कोणता आहे 1 पण आता 1 ए वरती का बी वरती आहे बी वरती आहे बरोबर बघा नीट लक्ष द्या आता बी वरती आहे त्याच्यामुळे बघा जर तुमचा लहान एलिमेंट सेकंड वरती आला म्हणजे बी वरती आला तर एंट्री करायची कोणत्या साईडनं राईट साईडनं बघा लहान एलिमेंट कुठं आलाय एक आलाय इथपर्यंत क्लिअर का लहान एलिमेंट 1 आहे इथपर्यंत समजलं का हा लहान एलिमेंट जो आहे तो कुठे आहे थ्रेडिंग टाइम फॉर थ्रेडिंग वरती आहे ना म्हणजे बी वरती आहे आता बी जो आहे बी वरती इथपर्यंत क्लिअर झालं का हो सर बघा मग एंट्री करायची त्यावेळेसला तुमची राईट साईडनं बघा एंट्री करायची राईट साईडनं म्हणजे या ठिकाणी हा 1 जो आहे तो 6 वरती आहे त्यामुळे 6 वर लिहून टाकायचा 6 दिला बरोबर समजलं का आणि करस्पॉन्डिंग जॉब जो आहे तो डिलीट करून टाकायचा 6 डिलीट करून टाकायचा वेगळ्या वेगळ्या पेनने करतो मी म्हणजे 6 डिलीट करून टाकायचा आणि 1 डिलीट करून टाकायचा जर समजा बघा
जर समजा माझा हा एक जो आहे हा मशीन ए वरती असता तुम्ही एंट्री कुठं केली असती लेफ्टनी लेफ्ट कडून राईट कडे केली असती बघा बरं का नीट लक्ष द्या जर तुमचा जो मिनिमम नंबर आहे हा ए वरती असता तर आपण एंट्री कुठं केली असती लेफ्ट वरून राईट. लेफ्ट कडनं राईट कडे क्लिअर का इथपर्यंत हो सर. Yes, sir. पण आपला जो मिनिमम नंबर आहे हा ए वरती का बी वरती आहे B. बी वर त्यामुळे एंट्री करायची आपण कुठनं राईट कडनं Right लेफ्ट कडे side. किंवा आणखी एक सोपी सांगतो लक्षात ठेवायला एकदम आणखी सोपं सांगतो जो लहान इलेमेंट आहे ना बघा लहान इलेमेंट जर तुमचा सेकंड मशीन वरती असेल तर एंट्री कुठनं करायची सगळ्यात शेवट एंट्री करायची बघा ही एंट्री सगळ्यात शेवट झाली ना आपण एंट्री कशी इकडनंच करतो ना Yes. जनरली बघा म्हणजे तुमचं लहान इलेमेंट कुठे आहे बघायचं अगोदर नीट लक्ष द्या बरं का पोरींनो एकदम सोपं आहे लहान इलेमेंट तुमचा कुठं आहे त्यावर डिपेंड आहे तुमचं लहान इलेमेंट जर तुमचा परत लक्ष द्या लहान इलेमेंट जर तुमचा सेकंड मशीन वरती असेल तर एंट्री कुठं करायची सगळ्यात Right शेवट side. सगळ्यात शेवट सिंपल लक्ष द्या सगळ्यात शेवट कन्फ्युज नका होऊ जर तुमचा लहान इलेमेंट मशीन सेकंड वरती आला तर एंट्री कुठं करायची सगळ्यात शेवट साईडला क्लिअर का Yes, sir. आणि जर तुमचा लहान इलेमेंट जर समजा मशीन ए वरती आला असते एंट्री कुठं केली असती स्टार्टिंगला स्टार्टिंग. आता क्लिअर झालं का राजश्री राजश्री आवाज येतोय का सोनल दोघींना कळलं का नक्की भक्ती सायलिक भक्ती का डाऊट असेल तर विचार बाळा No, sir. कळालं सगळं. एंट्री कुठं करायची कळलं का तुमचा सेकंड इलेमेंट जो आहे म्हणजे तुमचा सगळ्यात काय करायचं मॅट्रिक्स मध्ये परत लक्ष द्या मॅट्रिक्स मध्ये सगळ्यात लहान एलिमेंट पाहायचा आणि तो पाहायचा मशीन ए वरती आहे का बी वरती आहे जर बी वरती असेल सगळ्यात एंट्री कुठं करायची शेवट. Right शेवट. शेवटला आणि जर समजा ए वरती असेल एंट्री कुठं करायची फर्स्ट. स्टार्टिंगला क्लिअर इथपर्यंत क्लिअर आणि करस्पॉन्डिंग ज्या आपण एंट्री केली त्या डिलीट करून टाकायच्या आता बघा वन तर गेला आता दुसरा लहान एलिमेंट कोणता आहे सांगा बरं वन गेला आता वनचं काम संपलं दुसरा लहान एलिमेंट कोणता आहे हा पुढे Two. मॅट्रिक्स टू आहे आता टू मला सांगा टू ए वरती का बी वरती बरं ए वरती आहे बरोबर टू आहे ए वरती मग आता टू जो आहे टू बघा हा टू डिलीट केला पण टू मला सांगा टू जो आहे हा किती नंबर जॉब म्हणजे जॉब वरती आहे तो जॉब नंबर किती त्याचा नाही मशीन झाली ए वरती आहे हा तो डिलीट करा Four. पण जॉब कोणता 4 आहे त्यामुळे कुठे लिहायचा 4 कुठे लिहायचं सांगा मागे इकडे लिहायचं इकडे लिहायचा सुरुवातीला. सुरुवातीला कारण ए वरती आहे ना त्यामुळे या ठिकाणी 4 लिहायचा समजलं का एंट्री कळली असेल एकदम सिंपल आहे सगळ्यांना Yes, sir. राजश्री आवाज येतोय का हो सर. समजतं इथपर्यंत हो सर. चला आता हे झालं मग करस्पॉन्डिंग जॉब पण कट करून टाका 4 पण काढून टाका आता बरोबर आता पण दुसरा लहान एलिमेंट कोणता सांगा मॅट्रिक्स मध्ये 3. बरोबर 3 पण 3 या ठिकाणी पण कोणता घ्यायचा बरोबर का नाही या ठिकाणी पण 3 आहे आणि या ठिकाणी 3 आहे कोणताही घ्या काही फरक पडत नाही तुम्हाला चॉईस आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता कोणताही घ्या काही फरक पडत नाही इथपर्यंत क्लिअर तर मी काय करतो हा 3 घेऊन टाकतो बघा Yes, sir. हा 3 घेतो मी तुम्ही हा घेतला तरी चालेल मी हा घेतलाय काय फरक पडत नाही कोणताही घ्या हा 3 घेतला आता मला सांगा हा 3 जो आहे हा करस्पॉन्डिंग 1 पण डिलीट करायचा 3 कोणत्या जॉब वरती आहे First. 1 वर जॉब वरती पण एंटर कुठं करणार सेकंडला. सेकंड. या ठिकाणी किती लिहायचं 1 काय अडचणीत पर्यंत एकदम मजेशीर आहे पूर्ण एकदम असं गेम सारखं आहे एकदम सोपं आहे फक्त कळलं ना तर खूप सोपं आहे आता काय करायचं परत सगळ्यात लहान एलिमेंट कोणता आहे बघा मॅट्रिक्स मध्ये आता 3 आहे बरोबर हा 3 घेतला आता हा 3 जो आपण डिलीट केला आणि हा 5 पण डिलीट केला आता 3 कुठं आहे 5 5 कुठे लिहायचं 5 इकडे लिहायचं म्हणजे मागे लिहायचा पुढे लिहायचा मागे. कारण तो 5 कुठं आहे ए वरती आहे ना 5 कुठे बी. बी वरती सॉरी बी वरती आहे बरोबर इथपर्यंत काय अडचण इथपर्यंत काय अडचण मुलींनो
नो सर. आता बघा, परत लहान एलिमेंट कोणत्या सांगा मॅट्रिक्स मध्ये. आता कोणता शिल्लक राहिला? 5. आता 5 कुठे आहे? ए वर. ए वरती. ए. मग एंट्री कुठं करायची? सुरुवातीला. सुरुवातीला. बरोबर, सुरुवातीला एंट्री. कोणती एंट्री लिहायची? जॉबची. जॉब किती आहे? 3. त्या ठिकाणी काय लिहायचं? 3. 3. क्लिअर पर्यंत? येस हो सर. सर. आणखी बघा, सगळ्यात लहान एलिमेंट कोणता राहिला शिल्लक? हा 6 आहे. हा 6च आहे ना, का दुसरा कोणता आहे? नाही 6च आहे. नाही पण 6 ऑलरेडी जॉब गेलाय बघा आपला. हा जॉब ऑलरेडीच गेलाय ना. हो. हा जॉब जो आहे ना, करस्पॉन्डिंग जॉब ऑलरेडीच आपण एंट्री केलेली, त्यामुळे तो एंट्री जॉब घ्यायचा नाही. आता कोणता जॉब शिल्लक राहिला मग? हा बोला, सेकंड. काय डाऊट आहे राजश्री? नाही सर, जॉब सेकंड राहिला. हा फक्त हा शिल्लक राहिला. मग आता हा जॉब लिहून टाकायचा या ठिकाणी. हा आला सेकंड जॉब, कारण दुसरी एंट्री कोणती होणारच नाही. आता हा जॉब आपण या ठिकाणी लिहून टाकायचा. काय अडचण? नाही जॉब सर. सिक्वेन्स कशी फाईंड केली नक्की समजली का? बरं का, नंतर कन्फ्युज नका होऊ. परत लक्ष द्या, तुमचा जॉब जर ए वरती आला, एंट्री कुठं करणार? पुढून का मागून? मला सांगा. पुढून. एक लक्ष ठेवा, सिंपल लक्ष ठेवायचं. आधी येतो बी आधी येतो? बरं, आधी ए ए. येतो, आधी येतो, त्यामुळे ए ची एंट्री स्टार्टिंगला करायची आणि बी नंतर, त्यामुळे बी ची एंट्री मागून करायची. असं शॉर्ट मध्ये लक्ष ठेवायचं. आणि प्रत्येक वेळेस काय करायचं? कन्फ्युज नका हो. पहिला जो जॉब आहे ना, म्हणजे ते टर्निंग, टाइम फॉर टर्निंग वगैरे आहे, किंवा टाइम फॉर थ्रेडिंग आहे, किंवा बाकीचे प्रॉब्लेम जर बघितलं त्या ठिकाणी वेगळं नाव असेल. पण पहिला जो रो आहे का, हे सिंपल सांगतो आणखी. पहिल्या रोला नाव ए देऊन टाकायचं. ते काही असू द्या, व्हॉट एव्हर इट मे बी. पहिल्या रोला नाव काय द्यायचं? एच द्यायचं. क्लिअर का? हो सर. दुसरा रो जो आहे ना, त्याला डायरेक्ट डोळे दाखवून नाव बी देऊन टाका. तर तुम्हाला वाटलं मला एक्स वाय झेड द्यायचे, देऊ शकता, पण कन्फ्युज नका हो. एबीसी, ए बी देस त्याला. आणि जर तिसरं मशीन आलं तर नाव काय देणार? एबीसी. क्लिअर पर्यंत? आता तुम्हाला काय होईल? Yes, sir. एबीसी असं ए आणि बी दोन मशीनचा प्रॉब्लेम आला ना, तर सोपं जाईल बघा. पहिली एंट्री, ए ची एंट्री कुठं करायची? ए ची एंट्री सुरुवातीला करायची आणि बी ची एंट्री सगळ्यात मागे करायची. आता क्लिअर झाला असेल मला वाटतं. हो. तर पुढे बघा, आता पुढे काय फाईंड. हा झालाय जॉब सिक्वेन्स. मग खाली काय लिहायचं बघा. therefore job sequence is, बघा सगळ्यात पहिला जॉब कोणता आलाय? 4. 4 नंतर कोणता जॉब आलाय? असं द्यायचं बरं काय, आरो करून. नेक्स्ट आलाय 1. 1 नंतर कोणता जॉब आलाय? 3. 3 नंतर कोणता जॉब आला? 2. 2 नंतर आला 5 आणि 5 नंतर आला 6. इथपर्यंत काय अडचण? नाही सर. एक जरी तुम्हाला लक्षात मुली, नो सर. एक जरी प्रॉब्लेम समजला नाही प्रॉब्लेम, तरी किती प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्ही सहज सॉल्व्ह करणार. त्याच्यात काही अवघड नाही. हे झालं, जॉब सिक्वेन्स फाइंड झाली. आता बघा, प्रत्येक वेळेस सांगतो, आज सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम मध्ये तीन गोष्टी फाइंड करायच्या. सगळ्यात पहिल्यांदा फाइंड करायचं जॉब सिक्वेन्स. एवढं फाइंड केलं तुम्हाला मिळेल 1 मार्क. एवढं केल्यानंतर तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. आता बघा पुढे फाइंड काय करायचं? नेक्स्ट फाइंड करायचं आपल्याला टोटल मिनिमम इलॅप्स टाइम आणि सगळ्यात लास्ट फाइंड करायचा आयडल टाइम. ते कसं फाइंड करायचं बघा. आता त्याला परत टेबल ड्रॉ करायचा. टेबल कसा बघा. आता टेबल ड्रॉ करून घ्या. या ठिकाणी द्यायचं जॉब सिक्वेन्स. जॉब सिक्वेन्स हा दिला जॉब सिक्वेन्स. आता बघा, ज्या प्रकारे आपली सिक्वेन्स आली त्या प्रकारे द्यायची बरं का. पहिल्यांदा किती आलाय? 4. 4 नंतर कोणता जॉब आला? 1. 1 नंतर कोणता आलाय? 3. 3 नंतर कोणता आला? 2. नेक्स्ट 5 आणि नेक्स्ट 6. समजलं कसं लिहिलं मी हे? येस. पुढे काय लिहायचं? इन टाइम आणि आउट टाइम फाइंड करायचा. पहिलं मशीन आहे आपलं ए, दुसरं मशीन आहे बी. तर ह्या मशीनचा फाइंड करायचा सुरुवातीला इन टाइम.
आणि पुढे फाइंड करायचा मशीन ए चाच आउट टाइम, मशीन बी चा इन टाइम आणि मशीन बी चा आउट टाइम. तर कसं फाइंड करायचं बघा. आता व्यवस्थित समजून घ्या, एकदम सोपं आहे. तर बघा आता सुरुवातीला जॉब कुणाला मशीन ए वरती येणार. जॉब सुरुवातीला बघा, आता मशीन ए वरती जॉब आला. सुरुवातीला जॉब काय लक्षात ठेवा, पहिली एंट्री जी आहे का, कोणताही प्रॉब्लेम बघा, पहिली एंट्री ही एंड टाइमची 0च घ्यायची, कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या. पण बघा मशीन वरती जॉब आलाय, बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, एखादा जॉब जो आहे मशीन वरती, जॉब मशीन वरती आला, तर इन टाइम काय झाला, आला लगेच म्हणजे त्याने लगेच ऑपरेशन करायला सुरुवात केलं ना. समजतंय का. फॉर एक्झाम्पल आपण समजा, फॉर एक्झाम्पल फॅनचं बटन टाकलं, फॅन लगेच फिरतो का थांबतो. मुलींनो, फॉर एक्झाम्पल तुम्ही फॅन आहे आपल्याकडे, फॅनचं बटन टाकलं तर फॅन लगेच मूव्ह व्हायला सुरुवात होती का वेळ लागतो त्याला. वेळ लागतो. कसं काय, म्हणजे फॅन बटन टाकल्यानंतर तू काय 15 मिनिटं फॅन चालवतो काय तुझा. नाही, हळूहळू हळू फास्ट. हळूहळू स्पीड नंतर पकडतो, पण चालू लगेच होतं ना. हा. त्याला लगेच त्याने टाइम घेतला का चालू व्हायला काय. नाही. नाही, मग त्याचा प्रत्येक वेळेसला बघा, कोणतंही मशीन असू द्या, इन टाइम त्याचा काय असतो 0. ऑपरेशन लगेच सुरू होतं. इन टाइम काय घ्यायचं सुरुवातीला, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये लक्षात ठेवा, इन टाइम पहिल्या मशीनवरती 0च घ्यायचा. कारण बघा, एखादं बटन, आपलं फॅनचं बटन वगैरे, फॅनचं बटन म्हणा किंवा कोणतंही आपण जॉब सुरू केला की तो लगेच म्हणजे ऑपरेशन होतं त्यावरती. भक्ती, हो सर. येस का सर. प्रत्येक वेळेसला बघा, इन टाइम मशीन पहिल्या मशीनचा 0च घ्यायचा. आता बघा जॉब सिक्वेन्स मध्ये 4 बघा. आता प्रॉब्लेम काढा, प्रॉब्लेम मध्ये ओरिजिनल काढला का, काढला का प्रॉब्लेम. हो सर. हा, चला आता बघा, जॉब ए जो आहे, जॉब ए चा 4 वरती टाइम किती सांगा. जॉब 4 वरती टायमिंग किती आहे ए चा. 2 आहे, 2. बरोबर का नाही. 2 आहे. काय करायचं, त्याच्यामध्ये तो फक्त ऍड करायचा. हा इन टाइम आहे 0, त्यामध्ये परत 2 ऍड करायचा. किती आला आउट टाइम हा 2. क्लिअर का. हो. हा आउट टाइम परत इकडे कॉपी करायचा. आउट टाइम किती आहे 2, बरोबर. मग आता नंतर जॉब सिक्वेन्स बघा, जॉब 1 मध्ये बघा, जॉब 1 मध्ये किती आउट टाइम आहे बघा मशीन एचा. जॉब 1 मध्ये मशीन एचा आउट टाइम किती आहे, प्रॉब्लेम मध्ये बघा 3 आहे. हा काय करायचा, 2 + 3 करायचा. हा किती आला 5. कळतंय का इथपर्यंत. येस. हा 5 परत इकडे लिहून टाकायचा. हा आला 5 इकडे. आता परत जॉब नंबर किती 3, मशीन एवर आउट टाइम किती किती आहे त्याचा 5. किती आहे 5 आहे ना. 5 आहे ना. येस. 5 हे किती आलं मग 10. इथपर्यंत क्लिअर. येस सर. राजश्री समजतंय का. हो सर. आता परत हा 10 जो आहे ऍज इकडे कॉपी करायचा. आता 10 प्लस बघा, आता जॉब किती आहे 2 नंबरचा जॉब वरती बघा किती टाइम आहे मशीन ए साठी किती आहे 12 आहे ना. 10 प्लस मग 12 करायचं. किती आलं हे 22. आता परत 22 इकडे कॉपी करायचा. 22 आता 22 मध्ये ऍड करायचा. बघा आता जॉब सिक्वेन्स, जॉब नंबर 5 बघा, आणि ए वरती आउट टाइम सांगा किती आहे 9 करायची. ऍडिशन किती आली सांगा 31. आता परत 31 इकडे कॉपी करायचा. 31 आणि 31 मध्ये ऍड करायचा. काय ऍड करायचा
जॉब नंबर 6 आउट टाइम कशाचा ए वरती किती आहे तो 11 11 यांची ऍडिशन करा किती आली 42 40 क्लिअर का इथपर्यंत सगळ्यांना समजतंय का सायली भक्ती राजश्री सोनल हो सर. इथपर्यंत yes sir परफेक्टली क्लिअर झालं भक्ती काय डाऊट आहे का इथपर्यंत no sir आता पुढे काय करायचं बघा हे झालं सगळं मशीन एच आता मशीन जॉब जो आहे तो मशीन ए वरती प्रोसेस झाला पण ए नंतर कुठे जाणार आहे तो आता कारण आपल्याला जॉब दोन्ही मशीनवर प्रोसेस करायचा आहे ना ए नंतर कुठे जाईल तो आता दुसरी मशीन बी आहे ए नंतर कुठे जाईल आता बी. बी कडे जाईल आता बघा ए कडनं बी कडे गेला आता इथनं बी मधनं कधी बाहेर पडलाय तो बी मधनं बाहेर किती वेळाने पडलाय 2 टाइम कसा दिलाय तो मिनिट मध्ये दिला 2 मिनिटांनी बाहेर पडला बरोबर का बघा इथे बघा ए वरनं कधी एचा आउट टाइम किती आहे 2 आता ए पासून बाहेर पडला ए पासून बाहेर पडल्यानंतर तो कुठे जाईल b बी कडे मग ह्याचा आउट टाइम बीचा काय असेल 2 इन टाइम असेल ना एचा आउट टाइम बीचा काय असेल yes sir इन टाइम बघा तू कारण तो In अगोदर येतनं तर बाहेर पडला पाहिजे ना येतनं बाहेर पडल्यानंतर तो बी कडे जाईल ना बरोबर का जॉब येतनं बाहेर पडल्यानंतर बी कडे जाईल का नाही तो हो सर. हा मग त्याच्यामुळे जो एचा आउट टाइम आहे तो बीचा काय असेल मुलींनो in time इन टाइम क्लिअर का इथपर्यंत क्लिअर yes का sir आता काय करायचं परत बघा हा 2 जो आहे तो असाच लिहायचा प्लस बघा आता आउट टाइम किती आहे आउट टाइम कसा फाइंड करायचा आता परत बीचा टाइम बघा सॉरी जॉब बी वरती टाइम बघा सॉरी मशीन बी वरती टाइम बघा कशाचा जॉब 4 चा किती सांगा किती आहे सांगा प्रॉब्लेम काढा पुस्तक समोर ठेवा परत सांगतो लक्ष द्या इकडे आता आपण काम करतोय जॉब बी वरती बरोबर जॉब बी आपण जे सेकंड नंबरचा रो आहे का आपण त्याला जॉब बी म्हणलंय बरोबर का yes sir आता बघा Yes, कुठे sir. जायचं आपल्याला सुरुवातीला जॉब सिक्वेन्स जॉब नंबर कोणता आहे आपला 4 आहे आता बघा 4 वरती या आणि 4 वरती बी मध्ये टाइम किती सांगा राजश्री किती सांग रे 6 राजश्री ऑफलाईन गेली वाटतं 6. 6 आहे मग याच्यामध्ये 6 ऍड करायचा किती आलं हे 8 क्लिअर पर्यंत येस सर. आता बघा इथपर्यंत काही अडचण आहे का नाही. नाही बघा आता थोडं आता समजून घ्या बरं का व्यवस्थित हा 5 बघा हा 5 आणि हा आहे 8 मी थोडं वेगळ्या कलरने हायलाइट करून ठेवलं तशी रेषा मारून ठेवतो मी तुम्हाला समजा आणखी पण सोपं जाईल या 5 आणि 8 मधला मला सांगा मॅक्सिमम कोणता आहे बरं 8 8 मग या ठिकाणी 8 लिहून टाकायचं कळलं का येस सर. बघा या दोन्ही मध्ये मॅक्सिमम कोणता आहे 5 आणि 8 नीट लक्ष द्या बरं का मुलींनो एकदम केअरफुली ऐका कारण 3 मार्क आहे ज्याला त्या 5 आणि 8 मध्ये मॅक्सिमम कोणता आहे 8 त्यामुळे 8 घेऊन टाकला क्लिअर पर्यंत येस सर. भक्ती yes sir आता मग हा 8 जो आहे हा 8 आउट टाइम इकडे लिहून टाकायचा प्लस आता बघा जॉब मशीन बी वरती जॉब 1 वरती सांगा टाइम किती आहे प्रॉब्लेम करा 8 आहे मग याच्यामध्ये 8 ऍड करा किती आलं हे 16 क्लिअर yes sir आता परत हा 10 असं रेषा मारायची नाही बरं का तुम्हाला समजा म्हणून सांगतोय मी अशा रेषा पेपरला मारायची गरज लागत नाही मी तुम्हाला समजा म्हणून सांगतोय हा 10 आणि 16 बाळांनो मला सांगा दोन्ही मधला मॅक्सिमम कोणता आहे 60 16 मग या ठिकाणी किती लिहायचं 16 क्लिअर का yes sir आता परत हा 16 प्लस किती ऍड करायचा जॉब 9 मशीन बी वरती पाहायचं आणि जॉब कोणता पाहायचा 3 मध्ये सांगा टाइम किती आहे 9 आहे किती आलं हे 25 25 आता परत हा 22
असं रेषा मारायची नाही, परत सांगतोय मी, तुम्हाला हे समजलं पाहिजे त्यामुळे मी करतोय. आता 25 आणि 22 कोणता मॅक्सिमम आहे याच्यामधला? मॅक्सिमम घ्यायचा बरं का. 25. 25 या ठिकाणी 25 देऊन टाकायचं. परत 25 प्लस सांगा आता आउट टाइम किती आहे जॉब 2 चा बी वरती? 10. किती? 10 आहे ना, 10. मग यांची ऍडिशन करा, किती आली ही? 35 प्लस 31 आणि 35 कोणता मॅक्सिमम दोन्ही मधला? 35. या ठिकाणी 35 35. देऊन टाकायचा. आता 35 प्लस सांगा आता बी चा आउट टाइम किती आहे जॉब 5 वरती? किती आहे? 1. 1 आहे. जॉब 5 वरती पाहायचा आहे. Sorry, sir. 3. 3 आहे ना, मग याची ऍडिशन किती आली? 8. 38 आली ना. आता परत 42 आणि 38 कोणता मॅक्सिमम याच्यामधला? हा 42. 42 मॅक्सिमम या ठिकाणी काय लिहायचा? 42. क्लिअर पर्यंत? येस सर. आता परत बघा 42 मध्ये प्लस करायचं. आता आउट टाइम कुठं पाहायचा? बी वरती. आणि जॉब 6 वरती किती आहे सांगा? 1. 1 म्हणजे किती आलं हे? 43. इथपर्यंत काय अडचण असेल तर विचारा लगेच. चला, काय अडचण असेल तर विचारा, काय समजलं नसेल तर सांगतो. No, sir. नक्की समजलंय सगळं भक्ती? येस सर. Yes. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करशील का आज नक्की असाइनमेंटचे? मग असाइनमेंटचे सिक्वेन्सिंगचे असाइनमेंट Yes, sir. तुम्हाला करायचे काय? चला, इथपर्यंत काय डाऊट नाही ना काय? No, sir. आता बघा मग ते खाली लिहायचं टोटल मिनिमम elapsed टाइम इज इक्वल टू. बघा हा जो टाइम असतो सगळा शेवटचा, मी एकदा वेगळ्या पद्धतीने हायलाइट करून ठेवतो. हा सगळ्यात शेवटचा टाइम जो असतो तो असतो टोटल इलॅप्स टाइम. मिनिमम इलॅप्स टाइम हा जो आहे हा असतो मिनिमम इलॅप्स टाइम. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हा जो नंबर येईल तो असणार आहे तुमचा टोटल मिनिमम इलॅप्स टाइम. क्लिअर? येस सर. मग आपण 3 गोष्टी फाइंड केल्या. सगळ्यात पहिल्यांदा कोणतं फाइंड केलं? जॉब सिक्वेन्स. पुढे फाइंड केलं टोटल मिनिमम इलॅप्स टाइम. आणि प्रॉब्लेम मध्ये पण बघा, प्रॉब्लेम मध्ये तेच विचारलं आपल्याला. काय काय विचारलंय बघा, टू फाइंड मध्ये काय विचारलंय? प्रोसेसिंग टाइम, आयडल टाइम, आणि काय विचारलंय? डिटरमाइन द ऑर्डर इन विच जॉब शुड बी प्रोसेस. जॉब कोणत्या प्रकारे प्रोसेस होईल? सगळ्यात पहिला जॉब प्रोसेस होईल 4 नंतर मशीन जाईल 1 जॉब प्रोसेस करायला, नंतर 3 कडे जाईल, नंतर 2 कडे जाईल, नंतर 5 कडे, नंतर 6 कडे. ही झाली जॉबची सिक्वेन्स. अशा प्रकारे मशीन ज्या आहेत त्या जॉब परफॉर्म करतील. आणि नंतर पुढे विचारलं आपल्याला टोटल मिनिमम इलॅप्स टाइम. हा जो असेल तो असेल टोटल मिनिमम इलॅप्स टाइम. क्लिअर पर्यंत? इथपर्यंत क्लिअर? सर. आता बघा शेवटी काय फाइंड करायचं? शेवटी विचारलं आपल्याला आयडल टाइम. तर आयडल टाइम दोन्ही मशीनचा फाइंड करायचा. आयडल टाइम म्हणजे मशीन किती वेळ त्या ठिकाणी स्टेबल होती, मशीनला काही जॉब नव्हता, मशीन शांत होती, तर तो आयडल टाइम त्याला म्हणतात. मशीन किती वेळ तुमची वेटिंग करत होती बघा. तर आयडल टाइम आता दोन्ही मशीनचा काढायचा. आयडल टाइम ऑन मशीन ए. मशीन ए चा कसा फाइंड करायचा बघा. काय करायचं अगोदर? हा जो आहे तुमचा फॉर्म्युला काय बघायचा? टोटल मिनिमम इलॅप्स टाइम आलाय का तो, त्यातनं सबट्रॅक्ट करायचा. काय सबट्रॅक्ट करायचा? मशीन ए जे आहे का, मशीन ए चा सगळा टाइम. आता बघा मशीन ए चा टोटल टाइम किती बघा, सगळ्याची ऍडिशन करायची फक्त. प्रॉब्लेम मध्ये बघा सगळ्यात किती आहे? 3 आहे. पहिला आहे का प्रॉब्लेम मध्ये बघा बरं का, ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये बघा 3 आहे. पुढे काय आहे? 12 आहे का प्रॉब्लेम मध्ये बघताय का? Yes. 12 नंतर पुढे काय आहे? 5. पुढे आहे 2 प्लस 9 प्लस 11. चला आता हे किती आलं? 43. करा सबट्रॅक्शन याची. सबट्रॅक्शन किती आली करायची पटकन चला. 15 किती आली? 42. 42. मग किती आली सबट्रॅक्शन? याची ऍडिशन 42 आली. सबट्रॅक्शन आली 1. हा आला 1 मिनिट बरं का, पण टाइम सगळे तुम्हाला युनिट मिनिटामध्ये दिलेले आहेत. हा आला
आयडल टाइम मशीन ए साठी. काय डाऊट? नो सर. नेक्स्ट फाइंड करायचा आयडल टाइम ऑन मशीन बी चा फाइंड करायचा. बघा बी चा कसा फाइंड करायचा? सेम फॉर्म्युला 43 मधनं सबट्रॅक्ट करायचा, बी च्या टोटल टाइमची ऍडिशन करायचं. चला किती आहे? 8 प्लस 10 प्लस 9 प्लस 6 प्लस 3 प्लस 1. चला करा सगळ्याची ऍडिशन किती आली सांगा? 43 मधनं करायची ऍडिशन पटकन. चला 37. 37 येते का? हा 37 किती आला आता? हे 43 मधनं 37 गेले 6. झाला प्रॉब्लेम सॉल्व. काय अडचण याच्यामध्ये? अडचण असेल तर बिंदास दुसरा मुलींनो, काही अडचण नाही. परत सांगतो मी. नो सर. नक्की समजलं का राजेश? भक्ती येस सर. आता तुम्हाला होमवर्क सांगतो मी. होमवर्क काय करायचा? दुसरा सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा बरं. सेकंड नंबरचा, थर्ड नंबरचा, सेकंड, थर्ड आणि 4 तुम्ही करायचे. सेकंड, थर्ड, 4 आणि 5 पण करा. सेकंड, थर्ड, 4, 5. क्वेश्चन नंबर 6 जो आहे त्याच्यामध्ये किती मशीन आहेत बघा बरं. होमवर्क काय आहे बघा. पहिला मी करून दिलाय. दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा तुम्हाला करायचे. आता तुम्ही क्वेश्चन नंबर 6 कडे या. काढला क्वेश्चन नंबर 6? काढला का? येस सर. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये सांगा किती मशीन आहेत? 3. 3 मशीनची मेथड जी आहे ती वेगळी आहे, तर आपण उद्या घेऊ. Yes. बघ ते अभ्यास कर बरं का. अभ्यास करत नाही असं दिसतंय मला तू.